सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व 7ही आरोपींची निर्दोष सुटका, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही, कोर्टाचं निरीक्षण। दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह यांची होती आणि आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी पुरवल्याचं सिद्ध नाही, कोर्टाचे निरीक्षण। निकालानंतर आरोपींना अश्रू अनावर। तपास यंत्रणा चुकीच्या नसतात, त्यात चुकीची माणसं जातात, तेव्हा असं होतं। कर्नल पुरोहितांचं कोर्टात मत, तर देवाला कलंकित केलं, संन्यासी म्हणून मी जिवंत, साध्वी प्रज्ञा सिंह यांची कोर्टात प्रतिक्रिया। भगवा दहशतवाद असा प्रचार करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। काँग्रेस षडयंत्र, कोर्टाच्या निकालामुळे उघड, निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। आरोपींची निर्दोष सुटका होताच मालेगावात हिंदुत्ववादी संघटनांचा जल्लोष, फटाके फोडण्यास मज्जाव केल्याने पोलिसांसोबत बाचाबाची, तर पुण्यात कर्नल पुरोहितांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष। आरोपींना निर्दोष सोडल्याच्या निकालावर मालेगावातील पीडितांची कुटुंबियांची नाराजी, निकालाविरोधात हायकोर्टात मागणार दाद। मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग, अजित पवार आणि सुनील तटकरे यांची मुख्यमंत्र्यांची चर्चा, तर आज दुसऱ्यांदा धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट। अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर 25% आयात शुल्क लागू, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्ट मधून घोषणा, भारत रशिया मैत्रीवर खोचक टिप्पणी। ट्रम्प यांनी आयात शुल्क लागू केल्यावर मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार आहे का? खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल, मोदी हे देशाला ओझ झाल्याची टीका, सरकार पाकिस्तान समोर शरण गेल्याची तोफ टाकली। पुण्यातील मुस्लिम नागरिकांच्या घरात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, बांगलादेशी आणि रोहिंग्या राहत असल्याचा आरोप, कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकांच्या घरातही घातला गोंधळ। नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात 2 शिक्षक अधिकाऱ्यांना अटक, एटीएसची मोठी कारवाई, दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत रवानगी, कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा आरोप। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।